मी प्रियंका गोरड भाग्यविजय या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करते। गणपतीचे दिवस सुरू आहेत। गौरी गणपतीचं विसर्जन झालं असलं तरी अजून 11 दिवसांचे सार्वजनिक आणि घरातले गणपती आहेत, त्यामुळे वातावरण कसं अगदी भक्तिमय आहे। 14 विद्या 64 कलांच्या अधिपती गणरायाला वंदन करून या आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करते। आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो म्हणजे यंत्र आणि मंत्र उपासना, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर। सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात। सरांबद्दल मी एक थोडक्यात ओळख करून देते। सर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून मागील 3 पिढ्यांपासून ही परंपरा चालू आहे। ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये सरांनी पीएचडी देखील केली आहे। द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्डनं सरांना गौरवण्यात आले। चला तर मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, पहिलं मला असं विचारावं वाटतं की आपला जो विषय आहे की यंत्र व मंत्र उपासना, मग यंत्र म्हणजे नेमकं काय? यंत्र म्हणजे काय असते पहिले महत्त्वाचं सांगतो की जी गोष्ट आपल्याला अवघडातली गोष्ट सोपी करून जे देतं त्याला यंत्र म्हणतो आपण। कॅल्क्युलेटर आहे, आपल्याला किती कॅल्क्युलेशन करायचे असेल तर आपण कॅल्क्युलेटर एकदम स्पीडमध्ये किंवा फास्ट करू शकतो। तसंच वाहन जे आहे ते पण एक यंत्र आहे की ते आपल्याला कुठल्या कुठे आपल्याला नेऊन पोहोचू शकतं। कुठं दळणवळणाचे जे साधन आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याची मदत होते। तसं कॅम्प्युटर हे पण एक यंत्र आहे की त्याच्यामध्ये अनेक शक्ती आहे की आपण एक क्लिक केलं की आपल्याला बऱ्याच काही डाटा वगैरे मिळतो। तसंच आध्यात्मिक याच्यामध्ये सुद्धा, धार्मिक याच्यामध्ये सुद्धा एखाद्या देवीची उपासना किंवा एखाद्या देवीचं अनुष्ठान आहे किंवा एखाद्या देवीची एखाद्या यंत्रामध्ये आपण जर स्थापना केली तर तिचे जे बहुगुण आहेत, अनेक गुण आहेत, ते आपल्याला एका यंत्राद्वारे आपल्याला आत्मसात करता येतात आणि त्यातून आपल्याला जी काही आवश्यक फलश्रुती पाहिजे असते ती आपल्याला घेता येते। म्हणजे अनेक शक्तींचा समूह ज्या एका ठिकाणी येतो त्याला आपण यंत्र असे म्हणतो। नक्कीच सर, मग या यंत्र प्रकाराचे म्हणजे जनक काय की आध्यात्मिकरित्या पाहायला गेलं तर महर्षी दत्तात्रय जे आहेत ते ह्या यंत्र शक्तीचे किंवा यंत्र कल्पनेचे आपण त्याला जनक मानतो। त्यानंतर गुरु गोरखनाथ आणि भागवत श्री शंकराचार्य यांचा काळ हा यंत्रासाठी फार म्हणजे त्यांनी खूप चालना दिली यामध्ये। म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा विश्वामध्ये पूर्ण ह्याची जी प्रसिद्धी यंत्राची किंवा जी प्रगती केली ती गुरु गोरखनाथ आणि भागवत श्री शंकराचार्य यांनी केली। पण जनक आपण महर्षी दत्तात्रय यांना मानतो। आणि आजही आजच्या काळातही गुरु गोरखनाथ यांचं जे बिसा यंत्र आहे आपल्याला अफलातून असे रिझल्ट देतं। त्याच्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत की प्रत्येक संकटावर, प्रत्येक सुखदुःखावर, कोणतेही प्रश्न असतील आपल्या आयुष्यात येणारे, जनरल किंवा आर्थिक असतील, मानसिक असतील, शारीरिक असतील, कौटुंबिक असतील, प्रत्येक गोष्टीसाठी हे जे यंत्र आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारची फलश्रुती देऊ शकतात। नक्कीच सर, पण मग या यंत्र स्थापनेचं नेमकं म्हणजे मुख्य असं उद्दिष्ट काय असतं? कशासाठी आपण ते यंत्र स्थापना करतो? मुळात काय असतं माहिती का की आपण जेव्हा आपल्याला एखादं कार्य करायचं आहे, समजा एक उदाहरण देतो की आपल्या मुलीचं लग्न जमत नाही किंवा एखाद्या मुलीचं लग्न जमत नाही किंवा तिच्या लग्नामध्ये सतत अडचणी येतात, तर त्यासाठी पण यंत्र आहे, त्याला आपण लग्नयोग यंत्र असं म्हणतो की त्याचा मंत्र मी आधी पण एपिसोडमध्ये सांगितलेला आहे। ते यंत्र विशिष्ट पद्धतीनं आपण प्राणप्रतिष्ठा करून स्थापन आपल्या घरामध्ये केलं आणि त्याचा रोज यंत्राकडे पाहून जर आपण त्याचा रोज 21 वेळा मंत्र म्हणला तर आपल्याला निश्चित त्याची फलश्रुती चांगली मिळते आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर ते विवाहाचे योग येतात। तसंच शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा एखाद्या विद्यार्थ्याचा शिक्षणामध्ये लक्ष लागत नसेल, आळस येत असेल, त्याला स्मरणशक्ती नसेल त्याच्याकडे, त्याला गणपतीचं यंत्र आहे, गणेश यंत्र आहे किंवा सरस्वतीचं यंत्र आहे, ते यंत्र आपण आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो। म्हणजे प्रत्येक कार्यासाठी आपण हे यंत्र स्थापन करून घेऊ शकतो। मग त्यात व्यापार आला, व्यवसाय आला, नोकरी आली, कौटुंबिक कलह आले किंवा वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी असेल, संतान सुखच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला अडचणी येत असतील किंवा ग्रहमानाच्या दृष्टिकोनात सुद्धा आपल्याला अडचणी येत असेल तर आपण हे यंत्र स्थापन करू शकतो। नक्कीच सर, या विविध यंत्रांचे नेमके उपयोग कसा आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत नेमके? आता मी जसं आता सांगितलं तुला की काय असतं की एखाद्या मुलाला समजा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये आणि सरस्वती यंत्र आहे, त्याचा मंत्र आहे ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभाऊ। आता हा मंत्र सरस्वती यंत्राच्या समोर बसून फक्त 21 वेळा जर म्हणला तर एक तर काय होतं की सर्व विद्या प्रदाभाऊ, ह्या मंत्रामध्ये शेवटी वाक्य आलेले सर्व विद्या प्रदाभाऊ, म्हणजे जी काही विद्या आहे ती त्याला आपल्याला आत्मसात झाली पाहिजे। तर असे
अशा ज्या गोष्टी असतात की आपण ज्याच्यामधून त्या यंत्राचा उपयोग करून घेऊ शकतो, की भलेही तुम्ही आता अनुष्ठान करू शकत नाही. काय असतं की हे यंत्र म्हणजे काय, की आता ह्या धकाधकीच्या भौतिक सुखाच्या मागे आणि लागलेल्या धकाधकीच्या जीवनामध्ये तप अनुष्ठान किंवा व्रत वैकल्य करायला कोणाकडे जास्त वेळ नाही. हे यंत्र म्हणजे छोट्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी आपल्याला खूप काम करतात आणि त्याचे फळ पण आपल्याला चांगले मिळतात. नक्कीच सर, आता तुम्ही एक मंत्र सांगितलात, मग या मंत्र उपासनेमध्ये मंत्रांचा जो उच्चार केला जातो तो नेमका त्याचं किती महत्व आहे उच्चाराचं? निश्चितच ना, मंत्राचा उच्चार म्हणजे काय, कम्युनिकेशन जे म्हणतो ना आपण, की आपण काय बोलालो ते समोरच्याला कळायला पाहिजे. बरोबर आहे. उच्चाराला काय असतं की आता एक तुला पुराणातली कथा सांगतो. आता कुंभकर्ण, विभीषण आणि रावण हे तिघजण भाऊ होते. कुंभकर्णांना इंद्र आसन मिळण्यासाठी एक तपश्चर्या चालू केली आणि त्याची तपश्चर्या एवढी झाली की आता इंद्राला पण वाटलं की आपलं आसन आता धोक्यात आलं. म्हणून त्यानं काय केलं की आता आता अवघड आहे की ह्यानं जर हिची तपश्चर्या जर पूर्ण झाली आणि त्यानं जर वर मागितला भोले शंकराला, कारण भोलेनाथ तथास्तु म्हणणारा भोळा आहे तो, लगेच तथास्तु म्हणेल, मग आपलं आसन जाईल. मग इंद्राला वाटलं आपलं आसनच धोक्यात आलंय, तर आता आपण नेमकं काय केलं पाहिजे. मग त्यानं तेव्हा सरस्वतीची मदत घेतली. आणि उच्चार कसा असतो, चुकल्यानंतर काय फरक पडतो, की कुंभकर्णानं जेव्हा वर मागणार तेव्हा सरस्वती त्याच्या जिभेवर जाऊन बसली आणि जिभेवर जाऊन त्याला इंद्र आसन म्हणायचं होतं, तर त्याचा उच्चार निद्र आसन झाला. म्हणून आपण म्हणतो ना, झोपाळा असला की कुंभकर्णासारखा तू का झोपतो असं, ते कुंभकर्णाला जे मग त्याला तिथून त्याला आसन कोणतं मिळालं, तर निद्र आसनच मिळालं. तर अशा ज्या गोष्टी आहेत ते उच्चारामुळे होतात. किंवा एखाद्या मंत्रामध्ये शब्द जे चुकतात, की कामकामा प्रदाकांता कामपालस्तताहरी आनंद माधव शिव कामसिद्ध हे जपेतच्या ठिकाणी जेवेत म्हणलं त्याचा अर्थ वेगळा होऊन जातो. म्हणजे उच्चाराला पण तेवढंच महत्त्व असते. कारण उच्चार जर स्पष्ट झाले तर तुम्हाला काय बोलायचे, काय मागायचे, काय पाहिजे हे समोरच्याला कळू शकतं. त्यासाठी कोणत्याही ईश्वराला जेव्हा आपण मागतो तेव्हा आपले उच्चार हे स्पष्ट असणं फार गरजेचं असते. आणि स्पष्ट उच्चारामध्ये जर आपण ते मंत्रोच्चार केले तर त्याची जी ऑडिओ लहरी असतात की त्यासुद्धा तिथे खूप पॉझिटिव्ह काम करत असतात. आणि ते पॉझिटिव्ह लहरी त्या आणि मंत्र जे असतात ना, त्याचा प्रत्येक मंत्र जो असतो त्याला आपण ही पंचमहाभूतांना सगळी सृष्टी बनलेली आहे. तसेच तत्व जे असतात ते हे प्रत्येक मंत्राला सुद्धा तत्व असतात. आणि ते जर तत्व चुकलं त्याचं, तर त्याचे फळ जे मिळणार आहेत ते मिळणार नाहीत. त्यासाठी मंत्रोच्चार हा स्पष्ट होणे फार गरजेचं असतं. नक्कीच. मग जर एखादा मंत्र सांगितला आणि त्याला जर ती उपासना करताना जर चुकीचा उच्चार तो सतत वारंवार करत असेल तर ती उपासना कामी पडणार काय असतं माहिती का, की पहिल्यापासून आपण पाहतो की दीक्षा घेणं फार महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीची दीक्षा घेतली पाहिजे. जेव्हा कोणतेही स्तोत्र म्हणत असतो किंवा कोणतेही एखादं हे करत असतो, स्तोत्र म्हणताना किंवा एखाद्या पोथी वाचत असताना, श्लोक म्हणत असताना किंवा मंत्र म्हणत असताना, की त्याचं आधी आपण दीक्षा घेणं फार गरजेचं असतं. कोणाकडून तरी ते आपण शिकून घेतलं पाहिजे, त्याचा उच्चार स्पष्ट करून घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण प्रॅक्टिस केली पाहिजे ती. आणि त्यानंतर जर ती केली आपण तर निश्चितच आपल्याला तिथे फलश्रुती चांगली मिळेल. आणि अर्थाचं देखील आकलन झालं तर नक्कीच तो कसं असतं की अर्थच बदलून जातो ना. जसं आता मी इंद्राचं निद्रा झालं तर किती फरक पडला त्याच्यामुळे, नंतर रावणापेक्षा श्रेष्ठ तो ठरला असता. आणि इंद्राला पण धोका होता, पण त्यांना तेव्हा सरस्वती देवी त्याच्या जिभेवर बसली, त्याचा उच्चार चुकला, ते इंद्राचं निंद्रा झालं. त्याच्यामुळे काय झालं की त्याला तो नेहमी झोपलेलाच असायचा. अशा प्रकारे उच्चार चुकू नये त्यासाठी दीक्षा घेऊन आपण जर मंत्र म्हणले तर निश्चितच त्याचा फरक पडतो. नक्कीच सर. मगाशी तुम्ही यंत्राबद्दल सांगितलं, आता मंत्राबद्दल. मग यंत्र आणि मंत्र हे परस्परांना पूरक असतात का? हा, नक्कीच. मंत्र हा आत्मा आहे तर त्याचं निवासस्थान हे यंत्र आहे. मंत्राचं निवासस्थान हे यंत्र असतं. कोणतंही आपण यंत्र सिद्ध करत असताना किंवा यंत्र बनवत असताना किंवा यंत्र निर्माण होत असताना काय असतं की मंत्र उच्चार करून ते यंत्र आणि त्या यंत्रामध्ये त्या देवतेची स्थापना जेव्हा करतो, त्या देवतेचा मंत्राची तिथं आपण हे करत असतो, नामस्मरण करून ते आपण तिथं स्थापना करत असतो. तर ते दोघांचा परस्पर संबंध निश्चितच आहे. नक्कीच. यंत्र आणि मंत्राबद्दल मला आणखी खूप जाणून घ्यायचं आहे, आपल्या प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायचं आहे. मात्र भाग्यविजयमध्ये वेळ झाला, एका ब्रेकची घेते, एक छोटासा ब्रेक.